राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये हजारो प्रकरणे निकाली करण्यात आली आहेत. शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेला पती पत्नी यांच्यामधील वाद मिटला. यावेळी दोघांनी एकत्रित राहण्याचं मान्य केलं. याशिवाय अपघातात 80% अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 42 लाखांची नुकसान भरपाई देण्याची तडजोड या लोक अदालतीमध्ये करण्यात आली. दरम्यान या वर्षातील दुसरी लोक अदालत शनिवारी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका स्थळावरील न्यायालयात पार पडली. जिल्हा न्यायालयात डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा, आर.जे. कटारिया, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला. या अदालतीत 1,02,000 प्रकरणं तडजोडीकरता ठेवण्यात आली होती. त्यातील 27,320 प्रकरणं निकाली काढण्यात आली असून यासाठी 9 पॅनल तयार करण्यात आले होते. बोरामणी जवळ झालेल्या अपघातात सौरभ बनकर हे जखमी होऊन त्यांना 80% अपंगत्व आलं होतं. त्यांनी 90 लाख नुकसान भरपाईचा दावा केला होता. त्याची तडजोड होऊन 42 लाख देण्याचं मान्य करण्यात आलं. यात ॲडव्होकेट रुपेश महिंद्रकर, ॲडव्होकेट प्रणव कुलकर्णी यांनी भूमिका पार पाडली. सांगली महामार्गातील जमिनीचा 1.24 कोटींच्या रकमेच्या वाटपाचा वाद 17 जणांमध्ये होता. तो वाद सुद्धा या लोक अदालतीमध्ये मिटवण्यात आला. यात 8 ज्येष्ठ नागरिक होते.